अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने पुण्यामध्ये 100वे नाट्य संमेलन आयोजित। आज संध्याकाळी गणेश कलाक्रीडा रंगमंच येथे कार्यक्रमाचे आयोजन। शुभारंभ सोहळ्याचं शरद पवार, अजित पवार यांनाही निमंत्रण। कुख्यात गँगस्टर आणि दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या आईच्या नावे असलेल्या 4 मालमत्तांचा आज लिलाव होणार। शेतजमिनीच्या रूपात असलेल्या 4ही मालमत्ता दाऊदची आई अमिना बी यांच्या नावे आहेत। पुणे नाशिक प्रवास सुसाट होणार। प्रलंबित सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या आराखड्याला मंत्रिमंडळाची मान्यता। मुंबई आयआयटीच्या 85 विद्यार्थ्यांना 1 कोटींपेक्षा अधिकचं पॅकेज। मुंबई आयआयटीतील प्लेसमेंटचा पहिला टप्पा पूर्ण। फुकट्या प्रवाशांकडून एका महिन्यात 20 कोटींची वसुली। मध्य रेल्वेची कारवाई। दंडवसुलीत मुंबई विभाग अव्वल। मुंबईच्या सौंदर्यीकरणाचा बोजवारा। 2022 मध्ये कामाला सुरुवात, मात्र अद्यापही 80%च काम पूर्ण। सौंदर्यीकरणाच्या कामावरती 750 कोटींचा सुराळा। मुंबईत थंडी वाढली। मुंबईचे तापमान 21 अंश सेल्सिअस पर्यंत। मुंबईमध्ये सरासरीपेक्षा कमी तापमान। कुलाबा केंद्रात 27.5 अंश सेल्सिअस तर सांताक्रूज केंद्रात 31 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद। राज्यामध्ये थंडीची चाहूल। मुंबई शहराच्या उपनगरात तापमान घसरलं। मुंबई आणि लगतच्या उपनगरात थंडीमुळे धुक्याची दाट चादर। सांगलीमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळीमुळे द्राक्ष पिकाला फटका बसण्याची शक्यता, तर पावसामुळे गारठाही वाढला। मलंगगडावरनं पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता। मुख्यमंत्र्यांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही। खासदार असदुद्दीन ओवैसी आक्रमक। मलंगगड मुक्तीच्या भावना पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं होतं। शिवडी नावाशिवाय सागरी मार्गावरच्या स्थानिकांना टोल माफी देण्याची मागणी। प्रकल्पासाठी उरण तालुक्यातल्या स्थानिकांच्या जमिनी संपादित केल्यामुळे टोल माफीची मागणी। डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय ऑनलाईन औषध विक्रीवरती लवकरच निर्बंध। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांची माहिती। भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या प्रभारीपदी विनोद तावडेंची नियुक्ती। भाजपकडून राज्यनिहाय सामाजिक स्थितीचा अभ्यास सुरू। विनोद तावडेंची माहिती। 6 जानेवारीला दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंची सभा। दक्षिण लोकसभा मतदारसंघातनं ठाकरे गटाकडून अरविंद सावंत यांची उमेदवारी जवळपास निश्चित। वादग्रस्त वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड पहिल्यांदाच ठाण्यात। शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत। यावेळी त्यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। जितेंद्र आव्हाडांवरती कारवाई करा, तसंच शरद पवारांनी आव्हाडांची पक्षातनं हकालपट्टी करावी। आव्हाडांच्या वक्तव्यानंतर भाजप आमदार बबनराव लोणीकरांची मागणी। नाशिकच्या मालेगावमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचा मनसे नेते प्रकाश महाजनांकडून समाचार। शरद पवारांनी अशा बेताल वक्तव्य करणाऱ्यांना बाजूला सारायला हवं। प्रकाश महाजनांची टीका। आव्हाडांनी तोंड सांभाळून बोलावं, अन्यथा रस्त्यावरती फिरू देणार नाही। क्षीरसागर यांचा इशारा। जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे त्यांच्या जहालवादी वक्तव्याचं आश्चर्य वाटतं। क्षीरसागर यांचं वक्तव्य। महापुरुषांवरनं मतभेद निर्माण करणाऱ्यांवरती कडक कारवाई करायला हवी। जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याविषयी उदयनराजे भोसलेंची प्रतिक्रिया। जितेंद्र आव्हाड दुतोंडी साप। शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्केंची टीका, तर आव्हाडांच्या विधानाशी संजय राऊत सहमत आहेत का, म्हस्केंचा सवाल। जितेंद्र आव्हाड मानसिक रोगी, त्यांच्या हावभावावरनं ते लक्षात येतं। भाजप खासदार सुजय विखेंची जितेंद्र आव्हाडांवरती बोचरी टीका। जितेंद्र आव्हाडांना समाजाच्या भावना दुखावण्याचा अधिकार कोणी दिला? 2 समाजात तेढ निर्माण होईल, भावना दुखावल्या जातील, अशा पद्धतीची वक्तव्य ते नेहमीच करतात। अनिल पाटील यांची आव्हाडांवर टीका। जितेंद्र आव्हाड हे हिंदू धर्मातील देवी देवतांच्या विरोधात सातत्यानं बेताल वक्तव्य करतात। सर्वजण त्यांच्या विरोधात गेल्यावरती त्यांनी पत्रकार परिषदेत नाटक करून माफी मागितली। भाजप आमदार राम कदम यांचा हल्लाबोल। जितेंद्र आव्हाड खोटे दाखले देतात। आव्हाडांच्या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदाय संतप्त। वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांची माहिती। जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य निंदनीय। महाराष्ट्र आणि केंद्र सरकारनं आव्हाडांवरती कारवाई करावी। कठोर कारवाई न केल्यास त्यांचा वध करू, परमहंस आचार्यांचा इशारा। जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचे अयोध्येतही पडसाद।
साधू महंतांनी जाळे आव्हाडांचे फोटो. परभणीमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात भाजपचं जोडे मारो आंदोलन. आव्हाडांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपची जोरदार निदर्शनं. छत्रपती संभाजीनगरमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक. भाजप कार्यालयासमोर आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांचा प्रतिकात्मक फोटो जाळला. नागपूरच्या महाल परिसरामध्ये भाजपचं आंदोलन. आव्हाडांच्या वक्तव्याचा केला निषेध. ठाणे शहर महिला मोर्चाच्या भाजप महिला कार्यकर्त्यांचं जितेंद्र आव्हाडांच्या घरासमोर आंदोलन. आव्हाडांच्या घरात शिरण्याचा महिलांचा प्रयत्न. आंदोलक महिला पोलिसांच्या ताब्यात. शिर्डीमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आक्रमक. जितेंद्र आव्हाडांच्या फ्लेक्सच्या फोटोला काळं फासलं. आव्हाडांवरती गुन्हा दाखल करण्याची हिंदुत्ववादी संघटनांची मागणी. श्रीराम आणि त्यांचं संपूर्ण कुळ सात्विक आहार करणारं होतं याचं उदाहरण अनेक ग्रंथांमध्ये. श्रीराम पंत महाराज जोशी यांची माहिती. राज्यामध्ये 21 आणि 22 जानेवारीला मांसाहार आणि दारू विक्री बंद करावी. सुधाकर महाराज इंगळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावरती. अजित पवारांची शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट. रायगडच्या माणगावमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रम. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोनही उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील. जिल्हाभरातनं 70 जणांपेक्षा अधिक लाभार्थी कार्यक्रमाला येणार असल्याची माहिती. भाजप म्हणतं ते 400 पेक्षा अधिक जागा जिंकतील, पण केरळ, आंध्र, तामिळनाडू, बंगाल आणि ओडिशा इथे भाजपचं राज्य नाही. मग 400 पेक्षा जास्त जागा भाजप कसं जिंकेल? शरद पवारांचा सवाल. देशात भाजपला पूरक चित्र नाही. पक्की घरं देण्याचं आश्वासन हवेतच विरलं. मोदी केवळ घोषणाच करतात. शरद पवारांची टीका. मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये. कुणाच्याही ताटातलं हिसकावून घेऊ नका. शरद पवारांचा सल्ला. सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण देण्याचं जरांगेंना आश्वासन, पण सरकारनं आश्वासन पाळलं नाही. मराठा आरक्षणावरनं शरद पवारांची टीका. मराठा आरक्षण समितीच्या अध्यक्षांना कॅबिनेट दर्जाच्या सुविधा. अध्यक्षांना 4.5 लाख आणि सदस्यांना 4 लाखांचं मासिक मानधन. आपण अजून 8 महिने मुख्यमंत्री आहोत. आपल्याला भरपूर काम करायचंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. पालघर जिल्ह्यामधील उद्धव ठाकरे गट आणि मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश, तर काँग्रेसचे एक सरचिटणीस आणि काही सरपंचही शिवसेनेत दाखल. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली. महाविकास आघाडीचं जागावाटप अंतिम झाल्यावरती ठाकरे गट आणि वंचितमध्ये जागावाटपाचा निर्णय घेतला जाईल. महाविकास आघाडी किंवा महायुतीसोबत जाणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या 6 जागांवरती लक्ष केंद्रित करेल. राजू शेट्टींचं विधान. बच्चू कडू नाराज नाहीत, तसंच ते महायुतीतनं बाहेर पडणार नाहीत. मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. आगामी लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे कुठेही दिसणार नाहीत. परभणीचे ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील यांचा मुख्यमंत्र्यांवरती निशाणा. शिंदे गटाच्या खासदारांबाबत वक्तव्य करणारे सतेज पाटील ज्योतिषी आहेत का? राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा सवाल. तर काही दिवसातच सतेज पाटील भाजपत प्रवेश करतील. क्षीरसागर यांचं मोठं विधान. कोल्हापूर उत्तर आणि दक्षिणमधनं शिंदे गटाचे आमदार निवडून येण्यासाठी प्रयत्न करणार. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचं विधान. नारायण राणेंना शिवसेनेनं मुख्यमंत्री केलं, तसंच काही सायकल चोरांना सुद्धा शिवसेनेमुळे मानाची पदं मिळाली. नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंबद्दल वक्तव्य केल्यावरती वैभव नाईक आक्रमक. 10 जानेवारीला ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांचं कुटुंबीय एसीबी चौकशीसाठी हजर राहील. अलिबागमधल्या एसीबी कार्यालयात चौकशी होणार आहे. उद्धव ठाकरेंची इंडिया आघाडीतल्या महत्त्वाच्या नेत्यांसोबत फोनवरनं चर्चा. इंडिया आघाडीच्या संयोजकपदी नितीश कुमार यांच्या नावाची चर्चा. जेडीयू महासचिव कपिल पाटील यांची माहिती. महानंद संदर्भात सरकार पुन्हा गुजरातसमोर नतमस्तक. हा निर्णय दूध उत्पादक शेतकऱ्यांचं कंबरडं मोडणारा. विजय वडेट्टीवारांची टीका. पुण्यात राज्य मागासवर्गीय आयोगाची बैठक पार पडली. बैठकीतल्या चर्चांबाबत अध्यक्षांचा माहिती देण्यास नकार. विजयाचा गुलाल धरण्याची वेळ आली आहे. मनोज जरांगेंचं वक्तव्य. तर धनगर आणि वंजारी बांधवांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. जरांगेंचं विधान. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्याची भाजप सरकारची योजना. सामनातनं निशाणा.
राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती. निवडणुकांचा विचार करता आपल्या जवळचा अधिकारी प्रत्येकाला हवा असतो आणि यासाठीच रश्मी शुक्लांची महासंचालक पदावर नियुक्ती झाली आहे. एकनाथ खडसेंचा घणाघात. राज्यातील ऊसतोड कामगारांच्या समस्यांबाबत पुण्यात बैठक पार पडली. ऊसतोड मजुरांच्या मजुरीमध्ये 34% वाढ. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडामध्ये प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी म्हाडा लोकशाही दिन आयोजित केला जाईल. अजित पवार यांच्या नावासाठी दौंड प्रांत कार्यालयात अजित पवार गटाकडून घोषणाबाजी. प्रांताधिकारी कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कोनशिलेवर अजित पवारांचं नाव नसल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक. दक्षिण कोकणात तुरळक पावसाचा अंदाज तर राज्यात हलक्या पावसाची शक्यता. आज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती अवजड वाहनांना बंदी. रायगड जिल्हाधिकाऱ्यांचा निर्देश. शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरती खबरदारी. नाशिकमधल्या देवळा शहराजवळ कळवण मालेगाव बसला अपघात. बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अपघात. 16 प्रवासी जखमी. ठाण्याच्या वर्तकनगर परिसरात 25 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या. वर्तकनगर पोलीस स्थानकात अनैसर्गिक मृत्यूची नोंद. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर एका चालू कारला मोठी आग. इंजिनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची माहिती. ठाण्यामधल्या कासारवडवली गावात रेव पार्टी आयोजित करणाऱ्या आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ. दोनही आरोपींना 11 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. वर्ध्याच्या केळझर इथे आढळली यादवकालीन मूर्ती. 13व्या शतकातील जैन तीर्थकारांची मूर्ती असल्याची माहिती. वसई-विरार पोलीस सायबर सेलनं आयोजित केलेला सोशल मीडिया रील स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा सोनू निगमच्या हस्ते पार पडला. आता रक्तासाठी भरमसाठ पैसे मोजण्याची गरज नाही, केवळ प्रक्रिया शुल्क आकारलं जाईल. दुर्मिळ रक्तगटासाठी दुप्पट शुल्क घेतलं जातं, मात्र आता केवळ 250 ते 1550 रुपये इतकं प्रक्रिया शुल्क आकारण्यात येईल. विमान प्रवास स्वस्त होणार. इंडिगोकडनं इंधन शुल्काचा निर्णय मागे. अयोध्येतील राम मंदिराच्या प्रवेशद्वारावरती हत्ती, सिंह, हनुमान आणि गरुडाच्या मूर्ती. राजस्थानमधल्या गुलाबी सँडस्टोननं या मूर्ती घडवल्या. उत्तर प्रदेश सरकारकडनं 19 ते 21 जानेवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव आयोजित. आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पतंगपटू सहभागी होतील. 20 जानेवारीपर्यंत इंडिया आघाडीचे जागावाटप पूर्ण होणार. जागावाटपासंदर्भात मल्लिकार्जुन खरगे मित्रपक्षांशी चर्चा करणार. 1 ते 2 दिवसात राहुल गांधी आणि खरगे काँग्रेसच्या जागांबाबतीत निर्णय घेतील. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या जागांवरती काँग्रेस दावा करण्याची शक्यता. भाजपनं गेल्या 10 वर्षात एकही काम केलेलं नाही, ज्याला माइलस्टोन म्हणावं. मल्लिकार्जुन खरगे यांचा भाजपवरती हल्लाबोल. काँग्रेस नेते पवन खेरा यांच्यावरती दाखल आरोपपत्र रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. पवन खेरा यांनी नरेंद्र गौतम दास मोदी असा उल्लेख केला होता. नवी दिल्लीमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सरचिटणीसांची 6 जानेवारीला बैठक. लोकसभा निवडणुकीची तयारी आणि राम मंदिर प्रचारासह अनेक मुद्द्यांवरती चर्चा अपेक्षित. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 4थ्यांदा ईडी समन्स पाठवण्याची शक्यता. मद्य धोरण घोटाळ्यामध्ये याआधी ईडीनं 3दा समन्स पाठवलेत, पण केजरीवाल एकदाही चौकशीसाठी हजर नव्हते. चीनच्या सरकारी वृत्तपत्रात भारत आणि पंतप्रधान मोदींचं तोंड भरून कौतुक. मोदींच्या नेतृत्वात भारताच्या परराष्ट्र धोरणात मोठे बदल झाल्याचं निरीक्षण. 13 फेब्रुवारीला अबुधाबीमध्ये पंतप्रधान मोदींचा अहलान मोदी मेगा डायस्पोरा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये भारतीय डायस्पोरामधील 50,000 सदस्यांचा सहभाग अपेक्षित आहे. भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिला T20 सामना. भारतीय महिला संघाचा खेळ उंचावण्यावरती भर. आज बॉक्स ऑफिसवरती 3 मराठी चित्रपटांची धूम. सत्यशोधक या चित्रपटासह माधुरी दीक्षित प्रस्तुत पंचक आणि नाना पाटेकर यांचा ओले आले हे 3 सिनेमे प्रदर्शित होतील. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अमेरिकेतल्या अनेक रुग्णालयांमध्ये मास्कचा वापर अनिवार्य. न्यूयॉर्कसह 4 राज्यांकडनं कोविड मार्गदर्शक तत्व प्रसिद्ध. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.